काकू कुठे चालले जी? नाही रे बाळा, मी फुलं आणायसाठी चालली होती. पूजा करायची आहे ना, तर म्हटलं बाई फुलं घेऊन येते म्हटलं. तर फुलं आणायलाच चालली होती बेटा. काकू एक काम करत जा ना, इथे तिथे गेल्यापेक्षा माझ्या घरी 2-2 फुलाचे झाड आहे. माझ्याच घरी येत जा काकू फुलं तोडायला. नाहीतर मी तोडून ठेवत जाईन ना, तुम्हाला आणून देत जाईन. चालेल काय काकू? बरं बरं बेटा, काही हरकत नाहीये. तू तोडून ठेवत जा, घ्यायला मी येत जाईल. तू कशाला रोज रोज आणून देशील का? कधी कधी शाळेमुळे येणं होते, नाही होत, अभ्यास वगैरे राहते. हा, तेवढाच टाइमात आपला अभ्यास करायचा, खेळणं वगैरे करायचं, नाही का? फालतू कामं नाही करायचे. तोडून ठेवतं हेच खूप आहे माझ्यासाठी. मी घ्यायला येत जाईन. ओके. हा काकू ठीक आहे ना. आठलीन बाई मी काय म्हणतो बिचारे, आता त्या दिवशी एवढं सर्व प्रकरण झालं बापा, त्याच्याबद्दल मी तुम्हाला क्षमस्वी आहे. क्षमस्वी आहे, मला माफ करा तुम्ही. माझ्याच्याने इतका मोठा बाजार झाला, तुम्ही मला लाईन दिली, त्यात तुम्हाला घेऊन त्या गोष्टी इन्व्हॉल्व तुम्हाला करून तुमच्या नावाचा कधी कधी मान तर कधी कधी अपमान झाला, तर मी त्याबद्दल खूप क्षमस्वी आहे. मला त्याचं खूप दुःख होत आहे, तर तुम्ही मला मनातून माफ करा. अरे अरे रश्मी, त्यात काय आहे ग? त्यात काय, तुझा नवरा ड्रिंक करतो म्हणजेच दारू पितो. अरे तो दारू पितो ना, त्याच्या बोलण्यानं काहीही बोलल्यामुळे मला काही अर्थ पडणार नाही. कारण की माझा छोटा भाऊ सुद्धा दारू प्यायचा आणि नाना प्रकारच्या शिव्या द्यायच्या, दंगे मस्ती करायचा. तर कसं आहे ना, आम्हाला सुद्धा सवय होऊन गेली होती. आता तेवढं तर सहन करावंच लागेल ना. आणि राहिली गोष्ट दुसरी, तर त्या तुझ्या नवऱ्याचे कोणीतरी काने भरले होते. विलासचे कोणतरी काने भरले होते ना, त्या काजल कमलानी. तर त्यात काय टेन्शन, त्यांच्या पोटात दुखलं, त्यांनी काने भरले, तो तिथे येऊन तसा बकून राहिला. त्यात एवढं टेन्शन घेण्यालायकीची गोष्ट नाही आहे. आणि तुम्ही तर तसं काजल कमलासोबत भांडण केलंच ना. चला मग ते तिथंच फिटलं. मला काही वाईट नाही वाटलं, आणि तुम्ही पण स्वतःला वाईट वाटून नका घेऊ की मला वाईट वाटलं असेल म्हणून. निवांतपणे राहा ना पाटलीन बाई. तुम्हाला काही खराब तर नाही वाटलं ना? लय बदमाश आहे जी, त्या लय बदमाश आहे. काल मग कबूल केलं होतं हिनं, पोलीसवाले की का आणले होते. त्या साहेबासमोर ते ना कबूलच केलं. म्हणे आम्हीच गट्ट गट्ट दारू पाजली होती म्हणे, याले म्हणे आम्हीच म्हटलं होतं म्हणे जा म्हटलं म्हणे. आणि तिच्या त्या पाटलीनबाईच्या घरासमोर जाऊन नाना प्रकारच्या शिव्या द्या असं म्हटलं म्हणे. आणि काऊन असं केलं, तर आम्ही गरीब आहे, रश्मी गरीब आहे, तर पाटलीनबाईनं बा तिचीच मदत काऊन केली, आमची काऊन नाही केली, म्हणून आमच्या पोटात दुखलं म्हणे. असं वाटलं म्हणे का आमची नाही तर लोकांची पण नाही, असं वाटलं म्हणे. अरे बा, असं केल्यानं होत असते का? असं केल्यानं होत नसते. कसं आहे, आज आपल्यावर दिवस आहे, उद्या दुसऱ्यावर दिवस असते. हा, कसं म्हणजे कोणत्या गोष्टीचा नाही का बरोबर विचार करायला लागते. अरे बा, काय आहे जिंदगी सोबत, काय नाही लागते. आणि बरं त्याला लाईन दिली असती मी, रश्मिका त्याला लाईन दिली असती. पण पण मात्र त्या लायकीच्या नाही आहे त्या. अरे त्या जगासोबतच गोड नाही आहे, तर माझ्यासोबत काय गोड राहणार आहे? आणि त्या लायकीच्या पण नाही लाईन वगैरे द्यायच्या, कूलर वगैरे द्यायच्या. म्हणून मी त्यांना कधीच त्यांच्यासमोर विषय मांडत नाही, कारण की त्या गरीब आहे, पण कधी दाखवत नाही त्या गरीब आहेत म्हणून. सांगतो ना पाटलीन बाई, तुमच्या घरी याच्या पहिल्या आता माझ्या घर कसं, तिच्या घराला समजा एक सामट गेली का लागूनच घर आहे. जवळच्या जवळ वायर होते म्हटलं, आणि तिच्या घरून लाईन घेतो म्हटलं. पण एवढंच आहे का, मागच्या साईड नाही तिचं घर, तर मला काही माहित नव्हतं. हा, मी गेली बाई मागायला, भिकार चोट भाकर मिट्टू काय काय नाना प्रकारचे मला शिवाय देऊन दिला, ऐकून घेतला बाई मी. आणि तिथूनच 4-5 दिवसानं मला माहित पडलं का त्याच्या घरचं बिल नाही भरलं, तर मीटर काढून दिलाय. तेच गरमीत झोपते. सांगा बरं, इतकं निर्लज्ज प्राणी आहे ते. त्यांना काकू मोठेपणा दाखवायचा लय सवय आहे, लय सवय मोठेपणा दाखवायचा. मी मग विचार नसतो करत काकू. जिथं आपलं चुकत नाही तिथं आपण झुकत नाही, जिथं आपलं चुकलं तिथं आपण 2 लाताही खातो. असं आहे आपलं. काय माया आईचे कान, माया बाबाचे कान भरले, माया बाबाने घरी येऊन दर दर आईले बांधलं. मी माझ्या बाबाला चांगलं झापलं काकू, मी विचार नाही केला मग. बरोबर आहे पिंकी बेटा, कुठंच नाही चुकलं तुझं. याच्यावर असंच मात करायला लागते. कसं आहे ना, मग समोर चालून पुन्हाहून लोक फायदा नाही उचलत. काही कोणी ना कोणी घरात कठोर पाहिजे की कोणाला न भिणारा. सांगा बरं, पाहिजे नाही का? आणि माझी आई कुठे कुठे कमी भरते बोलायला. मी नाही भरत काकू. मी जितकी शिकते ना, तेवढंच माझं तोंड चालते, तेवढंच माझ्या अंगात तरतरी आहे, तेवढेच मी चांगले पूर्ण कामं करते. मला कामाचा आळस येत नाही, मला कोणत्याच गोष्टीचा आळस येत नाही. पण माझी तळपायातली मस्तकात काय आग गेली, तर ते विजवायला खूपच वेळ लागते. मग तर मी महाकालीचंच रूप घेतो असं म्हटलं तरी चालते. हो, माझी देवाला उपमा नाही देत मी, पण खूप खतरनाक आहे मी. मग तर मी ऐकतच नाही कोणाच्या बाप्पाला. हो, काय करता काकू, आपण कोणाचं वाईट नाही केलं, जर तू आमचं जाणून वाईट करत असशील तर राग येणार नाही का? साहजिक गोष्ट आहे, राग येईलच. हो ना बेटा, बरोबर आहे रे तुझं, बरोबर आहे. आता तुझ्या बाबाले पाहिलं ना मी, किती जीव लावते तू बाबाला. तरी पण तुझे बाबा सुधरायचे नाव नाही घेत. सुधरा म्हणा, सगळं काही तुमचं ठीक व्यवस्थित होते म्हणा. अरे काकू, त्यांच्या समोर आता डोकंच फोडायचं राहिलं. किती किती समजावलं मी. अरे बापरे, त्याची हद नाही काकू. खूप समजावलं, खूप समजावलं. बाबा नका पिऊ, तुम्ही काम नका करू, आम्हीच तुम्हाला पोचतो. पण बाबा मात्र मात्र दारू नका पिऊ. अरे देवा, ते ऐकतच नाही काकू, ऐकतच नाही. त्यांच्यामुळेच सगळं काम वाया गेलं. तर आज आम्ही कुठे असतो विचार करा. हो ना, पाय बरं बाई, उलीशात पुरीले किती समजते ना काकू. तुम्हाला माया बाबा गिबाने चुकून जर शिवे गिवे दिली असन, किंवा मग कोणतीही काही गोष्ट झाली असो नसो, तर काकू मी कान पकडून तुम्हाला माफी मागतो. आम्हाला माफ करा. याच्यानंतर अशी काही घटना झाली तर तुमच्या घरापर्यंत आम्ही कोणालाच येऊ नाही देऊ. तर आम्हाला माफ करा काकू, माफ करा. छे छे बाई,
फालतूच्या फालतू मनाला वाईट लावून नको घेऊ. मला काही वाईट वाटलेलं नाहीये. मी फक्त एवढं माहिती आहे मला की रश्मी पिंकीला मी कूलर लाईन दिला. त्यांची ती लाईन झाली, त्यांचा तो कूलर झाला. आता त्यांचे ना माझे काही वाईटाचे चांगल्याचे संबंध नाही आहे. जे काही संबंध आहे ते चांगल्या प्रेमाच्या बोलभाषेचे आहे. तर तसंच मी तुमच्या कोणत्याच गोष्टीवर उगाफुसवा करत नाही. तर मी तुम्हाला सांगते, मला कोणत्या गोष्टीचा राग आलेला नाहीये आणि तुम्ही तुमच्या मनाला सुद्धा लावून नका घेऊ की मला कोणता राग आला असेल बा म्हणून. निवांतपणे राहा, टेन्शन घेऊ नका, टेन्शन फ्री राहा, कूलरची हवा खा, मस्तपैकी एन्जॉय करा उन्हाळा. धन्यवाद काकू. माय कशी उतरून ठेवली होती ना पिंकीनं. ते पोट्टी भल्ली वाण आहे बिचारी. ते पोट्टी जर नसली ना तर आपलं काम सक्सेस झाले असतं. असं वाटतं का तिले उचलावं, एखाद्या दिवशी किडनॅप करावं ना, इरीत नेऊन टाकावं, गळफास द्याव स्वतः, म्हणजे असं खुदकुशी केल्यासारखं असं वाटलं पाहिजे. असं काही काम करावं. लयच नालायक पोट्टी आहे ना बाई, लयच वज्जर नालायक पोट्टी आहे. कुठूनच एवढं बोल बाल येते तिले. आपण कमी पडतो आणि तिच्यासमोर बोलाले काय माय पुरून उरते ते. बापा बापा बापा, तिची गोष्टच नको करू हो माय. तिची गोष्टच नको करू. कुठूनच एवढा दिमाग चालते. पोलीसवाला आणू दे, म्या बापाले खरं खरं बोल, म्या बापाले शिस्तीत बोल. एवढ्या लोकांसमोर भेली नाही ते बोलाले. काय मग लय रंगारंगाची बोलली ते पोट्टी तर मनात आलं तर शिवायला बेकार बेकार द्यायची आहे, पण विचार करते म्हणून सांग. आपल्याला पूर्ण उरते बाई ते. तिच्यासोबत पंगा नाही घ्याव कधी. आजपर्यंत घेतलाय बापा, याच्या बाद मध्ये नाही घ्याव. का व काजल, जाऊ दे, सोडते आता. आपल्याला त्याचं काही करा नाही लागत. अन तू गहू गहू आणतो म्हणे ना, थांब म्हणे, मग सोबतच जाऊ म्हणे, प्लॅन करतो म्हणे. काय होता तो प्लॅन, तुला सांगितलंच नाही बी. त्या गोष्टीवर असं पाणी फिरलं ते पाणीच फिरलं. अव कमले, काय सांगू बाई तुले. मी गहू याच्याच पासून काढणार होती. आता रश्मीले का नाही ते गंगा होय का ते शांती होय, कोण होय तर बाई तिले का नाही हे देणार होतं. काय देणार होतं? गहू देणार होतं. तर मी ना ते गोष्ट ऐकली बाई. मी ते गोष्ट ऐकली. म्या म्हणलं बाई हिच्या नवऱ्याला काना भरतो म्हटलं, आणि 50-100 रुपयाचे गहू क्विंटल भर विकत मागतो म्हटलं. एवढं मोठं पोतं दिलं असतं ना, म्हणून म्हणून मी थांब म्हटलं. पण आता काय तिथं पुढे वंडायच निघाली, सरळ याच्यावर पाणीच फिरून गेलं. अग्गी माय बाई, असं वय का ते. तिच्या नवऱ्याला सांगितलं असतं तू ना, आणि त्यानं आपल्याला गहू आणून दिले असते आणि कमी भावात विकून टाकले असते दारू रुपये. तू बेवडा काही करते असं ते म्हणणं होतं, आहे का नाही. पण तू ह्या गोष्टीचा विचारही करू नको. ते पोट्टी घरात येऊन गहू घेऊन चालली जाय ना, पैसा 1 रुपयाने द्यान, म्हणून ह्या गोष्टीचा तू विचारच नको करू. हो ना माय, गहू घेऊन घ्यायची वय मी, आणि त्या पोट्टीने तिच्या बापाला विचारायचं वय, आणि त्या पागलाने तिला सांगून द्यायचं वय. पैसेही गेले आणि गहूही घेऊन जाईल. लय वांड आहे पोट्टी यायची. गहू घेऊन गेल्याशिवाय शांत बसणार नाही. घेतलंच कसं म्हणून तुला म्हणून. अरे देवा 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 देवा, काय घाम आहे बापा, काय ऊन, काय गरमी, हाय गरमी, ला 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 गरमी, बापरे. अग देवा, एसीची सवय आहे ना मला. काय बाई हे ऊन सहन नाही होत आहे मला. चाल ना बापा, मला कस तरी वाटून राहिलं. चल लवकर. अव माय बाई, घे व ह्या आल्या वाटत्या तर उतरवून घ्यायला यायची. पायजा माय, लय पोट्टीचा पारा गरम आहे. तुम्ही टिकत नाही, आम्ही चांगले चांगले तिच्याजवळ टिकत नाही, तर तुम्ही काय टिकाण मला माहित आहे. पोराचा बदला घ्यायला आले म्हणून तुम्ही तुमच्या पोराला चांगलं काढलं, तुमच्या सुनीनं तुमच्या नातीनं. आता काय आल्यात चांगलं कांडू कांडू त्याला नाही का घरात दाबून ठेवलं. मग पोलीसवाल्याला बोलावलं होतं, आम्ही गेलो होतो. पोलीसवाल्याला म्हटलं का राहू द्या भाऊ, म्हटलं आमचा भाऊ आहे म्हटलं, ह्या दोघी वांडाई आहे म्हटलं, ह्या दारू पेते म्हटलं ना, अन्यास करून त्याने दारू पिऊन आला म्हटलं, उलीचं भांडण केलं म्हटलं. काय मारलं मारलं केलं म्हटलं, काही तुम्ही याला जेलात नका देऊ म्हटलं. 15-20 हजार रुपये आम्ही दिले आणि त्याला सोडलं म्हटलं. मग अगं बाई, हो का ग माय बाई. काजल, तू इतकं चांगलं काम केलं का ग माझ्या भावाला. अगं खूप विचित्र आहे ना ग माझी भाऊजाई. अगं म्हणजे ते बदमाशच आहे, तिला तसंच पाहिजे. मी तर म्हणते माझ्या भावाने जीवानं काऊन नाही मारून टाकलं असेल. माझ्या भावाने जर जीवानं मारून टाकलं असेल ना, सुंदर सुकन्या बघितली होती मी, सुंदर सुकन्या. थोबाड पाहिलं की नाही भावाचं, दुसरी सुकन्या भेटली असते म्हणते. काय माहित नाही, रश्मी भेटली तर नशीब म्हणा. सुकन्या काय माय गोष्ट करतो माय तू यसू. ए प्लीज मला आतमध्ये घेऊन चल ना यार. पंखा कूलर जे काही असेल ते लाव, मला खूप गरमी होत आहे, खूप कस्तरी होत आहे. प्लीज प्लीज यार प्लीज. नंतर मग काय त्या गोष्टी करू ना प्लीज. अगे माय बाई, गेल्या कोण नाही भावाच्या घरी, भावजेने विचारलं नाही तुम्हाला. काऊन वा सुनीने विचारलं नाही का व आमच्या घरी आली. माय त्या सुनीच्या घरी मस्त कूलर लाईन आहे ना, लफडे करू करू त्या इथं लाईन कूलर आला तरी जण मस्त हवायची मजा घेणं. इथं काय आली कुठं व माय. म्हटलं पहिले चल म्हटलं इकून तिकून लोकांचा सल्ला घ्यावं म्हटलं, कोणाचं चुकलं कोणाचं नाही चुकलं ते कानावर घ्यावं म्हटलं, आणि नंतर मग घरी जाऊन चांगला तमाशा करावं म्हटलं, दोघी मायले केली चांगलं फुकून टाकावं म्हटलं. पाय हो बाई, तुम्ही का म्हणाल आम्ही तेले फुकतो, त्या फूक मारण्याच्या लायकीच्या हाय नाही. तेले करायला लागते पाठी मागून वार, असा खंजीर घ्यायचा आणि पाठीत खुपसाचा, तेव्हा कुठं जाऊन त्या फुकले जाते. आणि तुम्ही काय म्हणाल समोरून आम्ही त्याला फुकतो. अव तुम्ही त्याच्या एका करंगडीवर अशा फुकते तुम्हाला, म्हणून सांगून राहिली शिस्तीत राहा. त्याच्यावानी वांडाय कोणी नाही, पोट्टीले अशी शिकवण आहे माय बापाची. अरे बापरे, बापाची तर नाही म्हणा, मायची, शेजारची, शांताबाईची, गंगाबाईची अशी शिकवण आहे पोट्टी म्हटलं. शब्दाले कमी नाही पडत म्हटलं, पूर्ण उरते चांगली. मग पाहतो बरं पोट्टी अशी कशी बोलते तर चांगलं तोंड पेर गळत तिचं. जास्त बोलली म्हणजे जाऊन पाहतो बरं मी. वांडाय तोंडी. माय पोराला मारलं म्हणते कुत्र्यानं, पोलीस स्टेशन मध्ये टाकलं. माय 15 दिन हो मी ते वापस
दिन मी ते 15,000 वापस जायच्या पहिले दिन. टेन्शन नको घेऊ. हो माय, मी काय सांगून राहिली जाय. गोदाक्का आहे ना, गोदाक्काला जाऊन विचार. अहो गोदाक्काला चांगलं धुतलं म्हटलं तिनं. गोदाक्काचा नवरा गिवरा पार काढलं. मग मी काय म्हटलं, मला आतमध्ये बसवा ना प्लीज. खूप घाम आणि गरमी म्हणजे कंटाळल्यासारखं वाटतंय. मला बसू देता का थोडंसं आतमध्ये? तू सांग माय. 2 वाजून राहिले दुपारचे. आमच्या घरी जर लाईन आणि कूलर असता तर मस्त अंदर आम्ही असं पाय तन्नारून झोपलो नसतो काय? काय करू, हिच्या घरी लाईट नाही, माझ्या घरी लाईट नाही, म्हणून झाडाच्या खाली मस्त छाव मध्ये बसलो आहे बाई आम्ही. आमच्या घरी लाईनच नाही ना. लाईन असती तर मग तुला बसवलं असतं अंदर. म्हणून सांगत होते तुले, गोदाक्काच्या घरी जाय, तिच्या घरी कूलरची व्यवस्था आहे. कसं आहे ना, तुला आमच्यासोबत ऊन सहन होणार नाही. आम्ही कष्टिक लोक आहे. आमचे हाडं गिडं पार मजबूत झाले आहे ऊन खाऊ खाऊ. तर तुम्ही आहे झिलम्या नाजूक नाजूक महिना आहे ना तुम्ही. जा गोदाक्काकडे जा, जा तिकडे. काय काय झालं हो, सांग ना जराशी. मग सांगून दे पटापट ना, मग आम्ही गोदाक्काच्या घरी जातो. अव सुलोचना बुडे, तू इसून नाही काय पाटलाच्या घरी भांडे घासायला जात जाय रोज रोज. भांडे घासायला जाता जाता त्याचं एकामेकावर प्रेम येऊन गेलं. त्या पाटलाचं आणि त्या सुनीचा बाप्पा, लाळाची सून. तर मग काय झालं, त्याचं बाई प्रेम लय उतू गेलं. मग काही त्याच्यावर अजून प्रेम आलं त्याले. तर तिच्या घरी लाईन कूलर होता नाही. तर तिने जिक्र केला, जर मला लाईन द्या, मला कूलर द्या. काय हो बाई, लाईनही दिली आणि कूलरही दिला. मग आणि पाटील बाईच्या नजरेत चांगली आहे अजूनही. हो लफडं करते माय. पाटील पाटील भाऊ सोबत. काय ते सुनवाड आहे चांगली नाही चालू आवरत आहे ते. हाय बाई हो का? व आणि तेवढीच गोष्ट नाही, आमच्यावर इल्जाम लावला होता. आम्ही कानं भरले म्हणे. कोणाचे? पिंकीच्या बाबाचे आम्ही कानं भरले म्हणे, म्हणून पिंकीच्या बाबानं घरी येऊन मला मारलं म्हणे. आता तू मला सांग, माणसाच्या जातीले अशा लफड्या लुफड्याच्या गोष्टी इकून तिकून बाहेरूनच माहित पडते. आम्ही अशा फालतू कामाने करत ना. पिंकीच्या बापापासूनच आम्हाला माहित पडलं का तिचं लफडा आहे म्हणून. मग बाई तर आमचंच नाव घे, चाले चाले आमचंच नाव घे. चांगले धुतलं तिले मी ना, चांगलं धुतलं न वाहू घातलं. आमचं नावच नको घेत जाऊ म्हटलं. वांडाई बकरी म्हटलं तू म्हटलं. हा मेली कशी ना राहिली कशी, जिती राहिली कशी, हे लक्षातच नाही येत म्हटलं तुला. म्हटलं माया अंगीच नको लागू म्हटलं. भल्ली बोलली रंगारंगाची, भल्ली बोलली रंगारंगाची. पोट्टी कमी नाहीये ते बोलली. म्हणून सांगून राहिली का शिस्तप्रिय पद्धतीने घ्या. साहजिकशी गोष्ट आहे. जर आपली बायको दुसऱ्यासोबत लफडं करत असेल तर त्याला राग येईल तर तिला मारणार नाही तर काय पाळण्यात झोपवणार आहे का? नालायक कुठची. स्वतः वांडाय आणि घाणेरडे काम करते आणि माझ्या भावाला दारू पिते म्हणून बदनाम करून ठेवला कुत्रीनं. काही कुत्रीने काही नाही बाई. हो पाहिजा गोदाक्काला जाऊन विचार ना. मग मग काय सांगू बाई अजून. हाऊ बाई. त्याला घेऊन चालले होते पोलीसवाले काल. बम मारलं हो छातीवर बसू बसू त्याच्या. इकडे पायावर पोट्टी बसली, तोंडावर तिची माय बसली, झप झप छातीवर बुक्क्या टाकल्या. आम्ही म्हटलं माय जाऊ दे म्हटलं. 15,000 रुपये होते आमच्या घरी, लाईन कूलर नाही घेतला. त्याला सोडून दे म्हटलं. माय कोणी नाही म्हटलं, याच सध्याची माय बहीण यायची आहे म्हटलं. त्याला म्हणजे पैसे देतेच म्हटलं. तर आम्ही पैसे दिले. माय बाई हो का? हो मग जाणं गोदाक्काला विचारणं आला याची शकून घ्याले. यायला असं वाटते का आम्ही आलो ना आम्ही बोलतो. ते पोट्टी यायले अद्दल घडवते चांगली, काय असते दुनियादारी सब सांगते यायले. थांबल्या नाही त्या उन्हीच्या ना, थांबल्या नाही, त्याचे कानं भरले असते अजून. आता आपण काय करू, उद्या अजून त्याच्यासोबत भेटू, बोलू अजून उद्या अजून कानं भरून 15,000 रुपये सिद्धी त्याच्या जवळून काढून घेऊ. आगे आगे देखो होता है क्या. माय सुलोचना तवा आल्या हो बापा. अहो आम्ही 12 वाजता बसूनच आलो. मार हिंडलो, इथं बसलो तिथं बसलो, जरा त्या काजलच्या घरी बसलो. मी म्हणलं बाई हिच्या घरी मस्त कूलर असेल तर झोपतो म्हटलं. काय म्हटलं त्या वांडाय सुनीच्या घरी जाऊ म्हटलं सगळ्यात पहिले म्हटलं. मग तिची उतरवाले जाईल म्हटलं. दुपारची संध्याकाळची पायरी म्हटलं. आता काही उन्हीची जात नाही म्हटलं, इकडेच काढतो म्हटलं दुपार म्हटलं. तर कायचं माय काजलच्या घरी लाईन नव्हती. तर तेच म्हणे गोदाक्काच्या घरी लाईन आहे म्हणे, तू तिथे चालली जाय म्हणे. मग तिथे आली बाई. माय मोठी जल्लाद आहे बापा, मोठी जल्लाद सून आहे, मोठी जल्लाद तुझी नाती नाही. मायची शिकवण आहे सारी, शांताबाईची गंगाबाईची यायची शिकवण आहे तिले. अशी फटाफट अशी वाचरट बोलते व माय. अहो तू पुरून उरत म्हटलं. मायाचा नवरा काढला, खानदान काढलं, संस्कार काढलं त्या नातीनं. काय रंगारंगाची नाही बोलली मी नाही म्हटलं बाई. हा अव तुझी माय तशी लफडेल आहे म्हटलं, म्हणून तू त्या बाप मारते म्हटलं. काय चुकते म्हटलं त्या बापाचं म्हटलं. ती माय लफडेल आहे म्हटलं, तशीच तू आहे म्हटलं. माहित होतं ना म्हटलं, वय नव्हतं पण लग्न करून पाहिली होती म्हटलं. मी नाही म्हटलं चांगलं, मी चांगली बोलली. पण तुझी नात बाई लय वांड आहे बोलायला. अगौ आहे चांगली, एवढी वाचरट आहे, एवढी वाचरट आहे काय सांगू तुले. हो ना बाई. आपण तिले मारे तर मी म्हणत वाचवाले जाऊ, चांगली वाचवाले जाऊ. राहू दे आपल्या अंगाचे हाळीचे होत जा तरी मी तिला वाचवत जाऊ. आणि आता अशी लफडे करते. नवरा माझा त्यात मायपोराची गलती आहे काय? मग मायपोर दारू पेते म्हणून दिसते ना, हे असे उदाशी काम करते दिसत नाही का मग? नाही व अव असे वाचवाले काय त्याला तसंच पाहिजे. मारू द्या लागत होतं चांगलं, तेव्हाच मारू द्यायला असं ना, शिस्तीत राहिली असती. लय बेकार आहे बापा. मी म्हणत जाऊ बोलाले, मी म्हणत जाऊ. अहो आता तू मला सांग, पाटलींना तो कूलर द्यायला म्हणते माझ्या शिस्त्यासारखा आहे. काही जास्त माग नाही 4-5 हजाराचा.
तर बाई म्या म्हणलं बाई कोणाची वस्तू आणली तर नवीन नवीन नाही घ्याव. आता कसं आहे आपलं घर पाहिलं कुडाकाठीचं खराब होते कोणाची वस्तू. मी ना म्हणलं बाई साहजिक जुना कूलर मागा लागत होता हो, नवीन नवीन नाही मागा लागत होता. त्या पोटातच दुखलं, तू वांडायस आहे कर्नाकतीस आहे आणि त्या पोटातच काऊन दुखलं, तू माय बोललीस काऊन, तू नात ना ते मायला रंगारंगाची बोलली हो बापा. एवढ्या रंगारंगाची बोलली, तू अशी ना म्हणे लफडेल म्हणे, मला लफडेल म्हणतं म्हणे. मग माय पुरी उतरवून ठेवली, म्हटलं चार चौघात तिनं मला खाली पाहा लागलं. अगं बाई हो का? तिकडे काजल कमला पण सांगे आमची लय उतरून ठेवली म्हणे, लय जल्लाद आहे म्हणे दोघीच्या दोघी म्हणे बाप्पा. हा निकाल बोलून टाकते म्हणे. पायजा माय तुम्ही चांगल्या अशा बोला चांगल्या वटणीवर आल्या पाहिजे, त्याला बोलायला जागाच नाही उरली पाहिजे. अशा बोलायला वांडाय बकरे आहे बरं, त्या लय वांडाय बकरे आणि त्याच्यासोबत त्या बकऱ्या अजून बाहेरच्या शेजारच्या चार पाच जणी त्या स्वतःच्या घरचं ठेवते झाकून आणि लोकांच्या घरचं पाहिजे वाकून वाकून. स्वतःच्या घरचा बाजार काही बाहेर मांडत नाही, रश्मीच्या घरचा बाजार मार बाहेर मांडते. तुमच्या पोराचा मार तमाशा दाखवते. मग मोठी जल्लाद सून आहे तुमची चालू आवरात. हे लफड का काहीतरी हाय म्हणते ना पाटला सोबत, म्हणून कूलरनं लाईन दिला म्हणते त्या पोट्टीले. हो बाई हाय म्हणते लफड, मला काजल कमला सांगे. तरी बाई तिनं अंगी लागू दिलं, काय अंगीने लागू दिलं तिनं तर असं केलं. आणि पाटलीने तर असं फसवलं. गंगा करनाकी आहे ना, गंगाच्या हाताने तिनं काही करून घेतलं असेल ना, पाटलीन बाईला खाऊ घातलं असेल. पाटलीन बाई म्हटलं जराशी काही तिच्याबद्दल वाईट सांगितलं ना तर पाटलीन बाई अंगीने तो कानीने धरत म्हटलं, हा जाऊ दे करू दे, मी कूलर दिला तिचंच होय सगळं, तिचंच होय सगळं, अशीच करते नुसतं. त्या सुनीनं बाई गंगाच्या हातानं तिला काहीतरी दिलं आहे जडीबुटी. मग करनाक्यानं गंगा माय बघा लागन बाई आम्हाला. जास्त बोला नाही लागन, नाही तर आमच्याच पोटात खुटी घालून देन बापा. नाही नाही मोठी बेकार आहे बापा, मोठी बेकार आहे, लक्षातच ठेव जा. माय पोराला लय मारलं म्हणते हो बापा, लय मारलं म्हणते माया पोराला आहे ना. त्या पोराला घरात दन दन आपटलं ना, काय होय माय असं झेंडूचे फुलं फेकल्यासारखे दन्न दन असं वाटे का वरतून काय पडलं, पोत पडलं का काय पडलं, असं दन दन मारलं, पुरा भारी खुसून गेला. आणि 2 दिवसापासून दारूच नाही पिऊन राहिला. मग दोघी मायले की किती जल्लाद आहे ते, जल्लाद असाले त्याच्यासोबत त्या गंगा, शांता, पार्वती, शालू गिलू त्या बदमाश बाया आहे ना. मग सुद्या आहे काय हो बाई, त्या बायका काय लिहायची साथ देते काय मी बापा. आता जातो ना चांगली तिले बोलतो, चांगली खानदान काढायची पोरी. मायची संस्कार असे आहे ना, पोट्टीचे संस्कार तसे आहे ना, त्या नातीची संस्कार तसे झाले. मला तर बाई नाक सून म्हणाले, नात म्हणाले लाज येते बाबा. करा ना आराम, आराम गिराम करा, मी ताट करतो तिकडे जेवण घेऊन करू आपण. मग लागन तर दुपारी चालली जाय तू सुनीच्या घराकडे बापा तू यावाल्या. मी काय म्हणतो आता आता काय करा सांगू काय, तुम्ही आहे तिघ जण, हा त्याला घ्या सोबतीले तुमच्या पोराले, तू एक आणि तू एक. हा पोट्टीले चांगले बांधून ठेव आणि त्या रश्मीला अशी कांड मरे लगत, अशी कांड मरे लगत का हातापायाकून मुया मोडला नाही झाला पाहिजे. एवढा भार तिले कांड आणि त्या पोट्टीची जबानच नाही का जीभ नाही का अशी कापून टाक. घरात पडले राहील, कोण सांगते कोणावर लक्ष देते. चुपचाप मध्ये जात चांगला तमाशा करायचा. हा पाहतो ना, ते पोट्टी का आगाऊची बोलली, तिच्या तिच्या मानेवर नाही सुरी ठेवली तर सुलोचना माझं नाव नाही. तुम्हाला कोण सांगितलं हो बापा? चोनके काम कोण केले असे? ते नाही का व चोनकी? शांती शांती ना गंगी मोठ्या. मग म्या म्हणलं बाई, मी म्हटलं तिले फोनवर त्या घरचं पाय ना म्हटलं, चालली लोकांच्या घरचं पाहिले म्हटलं, स्वतःच्या घरचं पात नाही म्हटलं, लोकांच्या घरचं बंदा रिकाम काय टाइम आहे ते म्हटलं त्याजवळ म्हटलं. हा म्हणे त्या पोट्ट मारण म्हणे, तिच्या इकडे पाले कोण आहे म्हणे, तुझं जाऊन बसले म्हणे पोरीच्या घरी म्हणे, त्या जवायला त्या पोरीला मारलं तर म्हणे. मी म्हटलं पाय हो बाई म्हटलं, माझ्या जवळ इथं लायकीच आहे नाही म्हटलं, ते रश्मीच्या लायकीची आहे म्हटलं, तुम्हाला काही करायला लागत म्हटलं, ते जागी मरू म्हटलं, मला काही करायला लागत म्हटलं, मोठी सांगते म्हटलं. मग बाई मले माझ्या पोराचा विचारायला चल बाई म्हटलं. तर मग आली मी जरा तिच्यासोबत भांडतो बोलतो तिले, आणि त्याला काय आहे 2 गोष्टी समजावून सांगतो. त्या खिलाफ भडकावा लागन ना, काय तुझी सुखाचे दिवस पाहू द्यायची. वांडाई आहे ते पहिलपणापासूनचीच वांडाई आहे, मला टिकू दिलं कधी नाही टिकू दिलं. मग बदमाशाने चांगली जल्लाद आहे ना. चोनक्या तरी काम टेकड्याच राहते मा, याला फोन करू दे त्याला फोन करू दे, काही काम धंदे राहत नाही. हरामाचा पैसा आहे आणि मार मग दुनियादारी दाखवाले पचरंग्या कुठच्या. बरं चल मी ताटा वाढतो, बाकीचं सांगतो मग. तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? आशा करतो की तुम्ही सगळे ठीकच असाल. तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट नक्की कराल. आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर भेटूया आपण उद्याच्या भागामध्ये. नमस्कार. आता उद्या आम्हाला आमची उतरवून घ्यायची आहे, बिकॉज पिंकी आणि तिच्या आईसोबत आम्ही थोडंफार बोलणार आहे 1-2 शब्द, आणि त्याच्यानंतर पिंकी आमच्यासोबत काय वर्ताव करणार आहे आणि आमचं काय जे आम्ही सोचून आलो ते सक्सेस होते नाही होत XYZ. तर मित्रांनो बघत राहा, हसत राहा, आनंद घेत राहा, स्वस्त राहा, मस्त राहा.